नमस्कार मित्रांनो, आज मी नवीन सिरीज चालू करत आहे, पुस्तक वाचन. मला असं वाटतं की पुस्तकं आपल्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा भाग आहेत. आणि मला असं वाटतं की वाचताना आपले सेन्सेस म्हणजे डोळे, मेंदू, एव्हरीथिंग स्टार्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि मी जे पुस्तक वाचताना मला जे भावतं, मला असं वाटतं की हा पॅरेग्राफ किंवा हे वाचून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा माझ्या थॉट प्रोसेसमध्ये तो पर्टिक्युलर पॅरेग्राफ मला हेल्प केला आहे किंवा हेल्प करत आहे आणि निर्णय घेण्यासाठी मला मदत करत आहे. आणि आजकालच्या आजूबाजूच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आय थिंक मला असं वाटतं मला शेअर तुमच्याशी करायला खूप आवडेल आणि आय होप ते तुम्हाला पण आवडेल. आणि काहीतरी चांगलं जे मला भावलं आहे, आय होप तुम्हाला पण नक्की भावेल. आणि आपण आजूबाजूच्या जगामध्ये जे चाललं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे साधं आणि सिम्पल पण भक्कम, आतून स्ट्रॉंग असं व्यक्तिमत्व घडून आपण काहीतरी समाजासाठी करू शकू असं मला वाटतं. आणि म्हणून ही सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आय होप तुम्हाला ती नक्की आवडेल. थँक्यू. माझे आईवडील आणि पत्नी यांच्या संस्कारात वाढलेली माझी मुलंही तशीच आहेत. नकळत्या आणि कळत्या वयातही त्यांनी कधी सरकारी गाडीचा मोह ठेवला नाही. सरकारी बंगला, सरकारी सुरक्षा, सरकारी सवलती, गाड्या वैयक्तिक कामासाठी वापरण्याची परवानगी त्यांनी आपल्या बापाकडे कधीही मागितली नाही. खरं तर मुलांवर मुद्दामून संस्कार करावे लागत नाहीत, ते आईवडिलांच्या वागण्यातूनच होत असतात. वडील जेव्हा आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढून पैसा उभा करतात तेव्हा मुलाला त्या पैशाचं मोल कळतंच. उत्पलच्या पुढील शिक्षणासाठी कर्ज काढायला मी जेव्हा बँक मॅनेजरसमोर उभा राहिलो तेव्हा बँक मॅनेजरची पहिली प्रतिक्रिया आश्चर्याने वाचण्याची होती. बहुधा मुख्यमंत्री मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढण्यासाठी अर्ज करतो हे त्यांनी पूर्वी अनुभवलं नसावं. एक गोष्ट मात्र मी नक्की ठामपणे सांगू शकतो की माझ्या मुलांनी आपल्या वडिलांचं वागणं बघितलं आहे. आपल्यामुळे आपल्या वडिलांना अवघड वाटेल असं काही ती कधी वागली नाहीत. सिम्पल आहे, साधा आहे. सामान्य घरचा माणूस जेव्हा मुख्यमंत्री बनतो त्या डिसप्रपोर्शनेट ॲसेट्स नसतात आणि त्यांनी त्या कधी केल्या नाहीत. आणि म्हणून ही सिच्युएशन आहे की त्यांना पण कर्जाची गरज लागली मुलाच्या शिक्षणासाठी. आणि ह्याच पुस्तकामध्ये त्यांनी एक कोट केलं आहे, ते मला खूप आवडलं आहे, ते मी तुमच्यासाठी सांगते. राजकारणात नैतिकता हा मुद्दा महत्त्वाचा वाटलाच पाहिजे. सनदशील मार्गाने आर्थिक उन्नती करण्याच्या स्वतःच्या क्षमतेवर तुमचा विश्वास असेल तर मग भ्रष्टाचार कशासाठी? म्हणजे